त्यांच्या समोर त्या एका दलित पोरीला असं वाटलं की होऊच शकत नाही आपलं ह्या देशात काहीच होऊ शकत नाही, आपण दलित आहेत, दलित पोरीचं ह्या देशात काही होत नाही. तुला सांगते ते अजून पण ते वाक्य मला याच्यातून जात नाही की आपण काय परिस्थिती आणून ठेवली आहे. तो गावाकडे जातो आणि त्याचे कपडे धुतो. आता ही खूप मोठी गोष्ट होऊन जाते की तुझ्या घरात तुझी वहिनी आहे आणि आई आहे आणि तू कपडे धुतोस आणि बाहेर वाळायला टाकतोस, मग त्याची चर्चा होणं किंवा स्टँड घेणं त्याच्या आजूबाजूच्या महिलांसाठी आणि असं सगळं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी करायला लागतो आणि तो बदलतो. फेमिनिझम काय आणि युरोपियन फेमिनिझम काय म्हणतो आणि अमेरिकन काय म्हणतो आणि भारतीय फेमिनिझम काय म्हणतो आणि कास्ट आणि जेंडर आणि हे सगळे अँगल आणि अशी खूप चर्चा व्हायची क्लासमध्ये. आणि तिथे पण अझीम प्रेमजीला म्हणजे भारतभरातली मुलं ना, आणि सगळे वेगवेगळ्या अँगलने चर्चा करतायत असं सगळं. आणि आणि मला खूप भारी वाटायचं की काय लोकांमध्ये बसले मी आणि काय छान यांचा अभ्यास आणि असं सगळं. आणि नंतर मग परत सेकंड मास्टर्स करायला लंडनला गेले. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन आहे, तिथे MA एज्युकेशन जेंडर अँड इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असं माझं सेकंड मास्टर झालं. घरची परिस्थिती काही एवढी काही बरी नव्हती. वडील शेतमजूर होते, आई वडील, त्याच्यामुळे माहित नव्हतं म्हणजे कसं पण रॅन्डम स्वप्न पाहणं. एका मुलीच्या रूम मालकाचा फोन आला होता की तिचं सामान घेऊन जा. बापरे. आम्ही तिथे कमिशन ऑफिसला, हे सगळं फेसबुकवर लाईव्ह चालू आहे आणि तिचे रूम मालक म्हणतात आजच्याच रूम खाली करायला की. आणि तेव्हा संध्याकाळी 5-6 वाजले होते आणि आमचं कुणीच ऐकून घेत नव्हतं. रडकुंडीला आल्या होत्या पोरी, एका पोरीला चक्कर आले होते, ॲम्ब्युलन्सने घेऊन जावं लागलं. तेव्हा प्रेमा पाटील मॅडम आमच्या समोर उभ्या होत्या आणि हसत गप्पा करत होत्या. आणि कोण आहेत हे, मी हे परत परत विचारते, हे का शत्रू आहेत का आपले? म्हणजे आम्ही का तुमचे शत्रू होतो का तुम्ही आमचे शत्रू आहात? एक सामान्य पोरी आहेत, बरं त्या पॉलिटिकल घराण्यातल्या नाही आहेत का, त्यांचा काही मोठा वारसा नाही, काही नाही. महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातून पुण्या मुंबईला शिकायला आल्या आणि आता जॉब करतायत. ज्यांचं काही असं काहीच कनेक्शन नाही की त्याचं म्हणजे कशातच नाही आहेत, म्हणजे साधं आयुष्य जगणाऱ्या पोरी आहेत. आणि त्या पोरींच्या विरोधात तुम्ही इतकी मोठी सिस्टीम उभी करताय. जे चांगलं काम आहे, ज्याच्याने न्याय्य सुंदर समाज निर्माण होऊ शकतो, जे खरं तर कुठल्याही निवडून आलेल्या माणसाचं काम असतं करणं, आणि तो त्याच्याप्रती बांधील असतो मतदारांप्रती, ते काम करणं मी माझं प्रायोरिटी समजते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपल्यासोबत खास गेस्ट आहेत श्वेता पाटील. तुम्ही श्वेताला बघितलं असेल इतक्यात, म्हणजे या 2-3 महिन्यामध्ये ती खूप जास्त टीव्हीवर मीडियावर दिसते आहे. पुण्यामध्ये कोथरूडचं प्रकरण झालं तेव्हापासून ती आपल्याला दिसायला लागलेली आहे. तर आज श्वेता आपल्या चॅनलवर आलेली आहे. श्वेता, पहिल्यांदा तुझं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. श्वेताकडून आज आपण या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. कारण म्हणजे मला जितकं कळलंय की श्वेताला लंडन मध्ये श्वेता गेली होती, लंडनला शिकून आलेली आहे ती एका स्कॉलरशिप अंतर्गत. आणि तिकडून आल्याच्या नंतर ती एकदम त्या मुलींच्या सोबत पोलिसांनी जे काही प्रकार केला त्याच्यासाठी लढताना दिसली. त्याच्यानंतर आजकाल श्वेता तिच्या गावामध्ये फिरताना दिसते आहे, वेगवेगळ्या गोष्टीचा प्रचार करताना दिसते. बहुतेक आता इलेक्शन येतात ती उभी आहे असं वाटतंय. तर आज आपण तिच्याकडून या सगळ्या गोष्टी समजून घेऊया, तिचा प्रवास कसा होता आणि एकंदर तरुणांना सुद्धा की या सगळ्या स्कॉलरशिपचा फायदा घ्यायचा असेल तर नेमकं काय करायला पाहिजे, या अर्थाने आपण आज सगळं समजून घेऊया. श्वेता, माझा पहिला प्रश्न हाच असणार आहे की तू इथपर्यंत कशी आली, म्हणजे हा जो काही तुझा प्रवास आहे, तुझी सुरुवात कशी झाली, जन्म कुठला आहे आणि काय? मुक्ता माझं गाव आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरा तालुका, पिंपळगाव हरेश्वर म्हणून माझं गाव आहे. आणि मी 10वी नंतर गावाच्या बाहेर पडले होते. 10वी पर्यंत पण मग मी थोडंसं वाचन करणं आणि काही ऍक्टिव्हिटी करत राहणं गावामध्ये, असं आम्ही खूप करायचो. आणि माझं असं होतं की मला पत्रकार व्हायचंय. अच्छा. मला मग पत्रकार व्हायचं तर मला फक्त आर्ट्स करायचंय, आणि मग आर्ट्स करायचंय तर आर्ट्सचं चांगल्याच कॉलेजला, टॉपच्या कॉलेजला आर्ट्स करायचं असं मी ठरवलेलं होतं. मग 8वीला, आणि मी खूप वाचायचे, आमच्या गावची एक लायब्ररी होती. 4थीला असताना पहिल्यांदा मी त्या लायब्ररीत पाऊल ठेवलं होतं. आणि मग मी खूप काही पण वाचायचे, म्हणजे जे आलं म्हणजे त्या लायब्ररीत जे असेल ते मी वाचून काढलं. तर 8वीत असताना मी कोसला वाचला, भालचंद्र नेमाड्यांचं. आणि कोसलामध्ये फर्ग्युसन कॉलेजचा उल्लेख आहे. आणि ते खूप गमती जमती आहेत ना कॉलेज, तिथे कॉलेजचं सगळंच त्यांनी लिहिलेलं आहे बऱ्यापैकी. तर माझं असं झालं नाही, मला ह्याच कॉलेजला आर्ट्स करायचंय. आणि मग घरची परिस्थिती एवढी काही बरी नव्हती. वडील शेतमजूर होते, आई वडील, त्याच्यामुळे माहित नव्हतं म्हणजे कसं पण रॅन्डम स्वप्न पाहणं. आणि आई वडिलांचा इथंच त्याला सपोर्ट होता की बघू, म्हणजे होत असेल तर आपण सगळं करू, आणि असं सगळं होतं. खरं मी शाळेत पण बऱ्या मार्कांनी पास व्हायचे, पहिल्या दुसऱ्या नंबराला असायचे. तर सगळ्यांचं असं होतं की तू एकतर सायन्स घे, सगळ्या शिक्षकांचं, किंवा जास्तीत जास्त कॉमर्स घे. आर्ट्समध्ये काय करिअर आहे ना, आर्ट्स करून करशील काय.
आणि मग त्या सगळ्यांच्या विरोधाला त्या सगळ्याला विरोध करून माझं होतं की मी आर्ट्सला जाईलच आणि फर्ग्युसनलाच जाईल. योगायोगाने असं झालं, एक चांगली गोष्ट घडली की 10वीच्या सुट्ट्यांमध्ये मी अमळनेरला साने गुरुजी कर्मवीर स्मारक प्रतिष्ठानचा एक कॅम्प होतो, 6 दिवसाची एक छावणी होते. तर त्या छावणीला गेले. तिथे मला खूप चांगले लोक भेटले, म्हणजे गोपाळ नेवे सर मला तिथे भेटले. ते सगळं छावणीचं काम बघतात, ते साधनेचं काम बघतात पुण्यात. आणि त्यांना मी सांगितलं की मला सर जायचंय पुण्याला फर्ग्युसनला. ते म्हटले ठीक आहे चल माझ्या घरी राहा. अच्छा. काही सर तुला जोपर्यंत काही व्यवस्था होत नाही मी तुझं ऍडमिशन करून देतो, राहा. आणि असं म्हणून त्यांनी मला पुण्याला आणलं. मी 11वीचं वर्षभर त्यांच्याकडेच राहिले आणि मग फर्ग्युसनला शिकले. मग ग्रॅज्युएशन मी फर्ग्युसनला केलं, BA इकॉनॉमिक्स केलं. आणि मग तोपर्यंत हळूहळू असं लक्षात आलं की पत्रकारिता नाही करायची मला महिलांच्या प्रश्नावर काम करायचंय, म्हणजे मला असं ग्राउंडवर काम करायचंय महिलांना सोबत घेऊन. तर आणि म्हणून मग मी शिकायला मग मी तसा एक कोर्स निवडला, MA एज्युकेशन म्हणून, अझीम प्रेम युनिव्हर्सिटी बेंगलोरला. तो केला आणि मग तिथनं आल्यानंतर मी फुल टाइम जॉब केला NGO सेक्टरमध्येच, कन्सल्टन्सी आणि NGO मध्ये. आणि नंतर मग मी परत सेकंड मास्टर्स करायला लंडनला गेले. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन आहे, तिथे MA एज्युकेशन जेंडर अँड इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असं माझं सेकंड मास्टर झालं. बरं. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर ते संपल्याच्या नंतर तू म्हणजे ते संपलं आणि मग मी गावाकडे नाही परत इकडे आले. आणि माझं ठरलेलं होतं की ते केल्यानंतर मी स्वतःचं काहीतरी एक स्टार्टअप सुरू करेल, महिलांच्या प्रश्नाला घेऊन असेल, रोजगार निर्मिती होईल त्यातून. आणि ते सगळं आयडिएशन फेजला मी होते. आणि कदाचित माझं असं पण होतं की लंडनमध्ये मी काही दिवस एक्स्ट्रा राहील, म्हणजे मग एखादी वर्ष राहील तिकडे, सगळं डेव्हलप करेल, मग इथे आल्यानंतर डायरेक्ट ते सुरूच करेल असं. पण मधल्या काळामध्ये जरा म्हणजे माझी आई गेली कॅन्सरने, त्याच्यामुळे मला लवकर परत यावं लागलं आणि मला पण स्वतःला सावरायला बराचसा वेळ लागला. त्याच्यामुळे मी चाचपडत असं हळूहळू मला जागेवर राहायला पण हे झालं. पण मी अजून पण आता मी ठरवलंय की करायचं तर मग स्वतःचं आपण काहीतरी उभं करूयात. मग आता इथे आल्याच्या नंतर इतक्यात जे काही दिसतंय, तू प्रचार करते आहे, तुझं काय विचार, निवडणुकीला उभी राहणार आहेस का? हो. मी जिल्हा परिषदेसाठी उभी राहते काँग्रेसकडून. आणि माझं पिंपळगाव शिंदाड गट आहे. तर मला स्वतःला आधीपासूनच इलेक्ट्रॉनिक पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट होता. मी आधी पण आमच्या गावचे एक काका होते, त्यांच्यासाठी मी पंचायत समितीचा खूप लहान असताना, म्हणजे 8वीला असताना मी त्यांचे स्टार प्रचारक झाले होते आणि भाषणं केले होते. तर हे सगळं माझं. आणि गावात तर माझं म्हणजे बाकीच्यांच्या पण लोकांची अशी चर्चा होती की मी ग्रामपंचायतीला उभं राहावं 18 कंप्लीट झाल्यानंतर वगैरे तेव्हा. पण हे सगळं शिक्षण, आपले रोजगाराचे प्रश्न असतात, करिअर करायचंय आपलं, काही असं नाही ना की घरी सगळं सेट आहे, खूप पैसा आहे आणि मग आता राजकारण करा. तर मग स्वतःच्या पोटापाण्याचं बघू आधी आणि मग राजकारणाकडे वळू, असं ठरवत आता ही वेळ आली की आता संधी पण आहे, निवडणुका लागलेल्या पण आहेत. आणि असं नाही आहे की मी जरी बाहेर असले तर माझ्या गावाशी काहीच कनेक्ट नाही आहे. मागच्या काही वर्षांमध्ये आम्ही काही ना काही काम गावात करतच आलेलो आहोत. तर त्याच कामांना घेऊन तेच फक्त आता कंटिन्यू करणं आणि उभं राहणं. म्हणजे काँग्रेस पक्षांकडून मला एक चांगलं NSYचं मला जनरल सेक्रेटरी पद पण मिळालं आहे. तर पक्षाचं काम करता करता इलेक्शन पण स्वतःचं हे करणं असं मी ठरवलंय. अच्छा. मग आता या सगळ्या याच्यामध्ये तुला असं का तुझी उमेदवारी पक्की झाली आहे का? आणि मग याच पक्षाकडून घ्यावंस तुला का वाटलं? नाही, उमेदवारी तर माझी, म्हणजे मला उभं राहण्याच्या आधी मला पक्षाने मला हे दिलंय, पद दिलंय. मी आधीपासूनच समाजवादी विचारांमध्ये काम केलेलं आहे. काँग्रेसची जी विचारधारा आहे, म्हणजे गांधी, फुले, शाहू, आंबेडकर, ह्या विचारधारेशी माझं आधीपासूनच कनेक्शन आहे. म्हणजे आपल्याला काम काय करायचंय, तर ह्या विचारधारेचे पायीक होऊन काम करायचंय. कुठल्याही तुम्ही सेक्टरमध्ये जा, हे माझं पक्क आहे. आणि त्याच्यामुळे मला माझ्यासाठी जेव्हा राजकीय पर्याय होता आधीपासूनच, की कुठला राजकीय पर्याय असेल, तर माझं पक्क होतं की मी काम करेल तर मी काँग्रेस पक्षाचं करेल. तो राष्ट्रीय पक्ष आहे, त्याची विचारधारा एक पक्की आहे. म्हणजे पक्षाची विचारधारा एक असते आणि लोक काय विचार करतात खालचा तो मुद्दा नाही, पण एक स्ट्रॉंग विचारधारा असलेला पक्ष, जो न्यायाच्या मूल्यांच्या बाजूने उभा राहील, असा पक्ष म्हणून मी काँग्रेसकडे बघते. आणि म्हणून मी काँग्रेसमध्ये NSYचं पद घेतल्यानंतर, जरी म्हणजे तिकीट तरी नंतर कन्फर्म झालं की मला उभं राहायचं इच्छा व्यक्त केल्यानंतर, पण तिकीट जरी नसतं मिळालं तरी मी काँग्रेसचं काम, पक्षाचं काम मी लॉंग टर्म करणारच आहे. कारण की मला स्वतःला असं वाटतं की एकंदरीतच आता राजकारण बघता त्याच्यामध्ये माझ्यासारख्या मुलीला जी खूप म्हणजे माझ्यासारखी मुलगी जी माझ्या स्वतःच्या मुलांना जे माझी स्वतःची जी मूल्य आहेत त्याला धरून चालण्यासाठी कुठला पक्ष आहे तर तो काँग्रेस आहे.
अच्छा. त्याच्यामुळे मग मी त्यांच्यासोबत म्हणजे आमच्या पक्षासोबत काम करायला. म्हणून तू त्या पक्षाकडून हे हो. घेतलेलं आहे. आता तू जे म्हटलं की लंडनला एक फेलोशिप अंतर्गत गेली होती, बऱ्याच लोकांना हे माहीतच नसतं की असं काही जाता येऊ शकतं. म्हणजे तू जो एक बॅकग्राऊंड सांगितलं की ज्या बॅकग्राऊंड मधून तू आलेली आहे की जिथे म्हणजे शिक्षणासाठी असं खूप खर्च करू शकेल असं वातावरण नव्हतं, आणि त्याच्यातनं तू हे स्कॉलरशिप घेऊन गेली. तर जे मुलं मुली असतील आज अभ्यास करत आहे, त्यांना जर का ही तुला मिळालेली स्कॉलरशिप किंवा फेलोशिप असेल किंवा इतर अजून कोणत्या की ज्याचा फायदा घेऊन आपल्याला बाहेरच्या देशामध्ये किंवा इतरही टॉप लेवलच्या इन्स्टिट्यूट्समध्ये शिक्षण घेता येईल. जसं तू आता म्हणली की अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी, हे पण बरेच लोकांना माहित नसेल. तर या तरुणांनी कसं जायचं, तुझा प्रवास कसा होता? मी आधीपासूनच सांगते, म्हणजे मी फर्ग्युसनला आल्यानंतर पण पहिले 1-2 वर्ष सोडले, तर मला इथे आल्यानंतर समजलं की समाज कल्याणचे हॉस्टेल्स असतात, जी पूर्णपणे फ्री असतात. म्हणजे राहणं, खाणं, आणि परत महिन्याला तुम्हाला भत्ता मिळतो. तुमचं बसचा पास, तुम्हाला साबण खरेदी करायचं आहे, तुमचं रेग्युलर लागणारं जे आहे त्याचं, आणि परत स्टेशनरीचा खर्च मिळतो वर्षाचा 6-7 हजार रुपये. हे मला इथे आल्यानंतर कळलं. मी 3 वर्ष त्या हॉस्टेलला राहिले, मला 1 रुपया खर्च लागला नाही. पूर्ण सगळं फ्री होतं. आणि मी ह्या पॉडकास्टच्याच माध्यमातून सांगू इच्छिते की समाज कल्याणचं हॉस्टेल जे जेवण देतं आणि ज्या सोयी देतं ना, ते पुण्यातलं कुठलंच प्रायव्हेट हॉस्टेल देऊ शकत नाही. म्हणजे सकाळी 6:30 वाजता आम्हाला पोळी भाजीचा डबा रेडी असायचा, पोहे असायचे, अंडी असायचे, कॉर्नफ्लेक्स, दूध, नंतर आठवड्यातनं 2दा नॉनव्हेज, स्वीट, ज्यांना जे व्हेज खातात त्यांच्यासाठी स्वीट, आणि फळं, सीझनल फ्रुट्स वेगळे, पण रेग्युलर ॲपल असलेच पाहिजेत. इतकं सगळं कुठलं प्रायव्हेट हॉस्टेल देईल? कुठल्या भागात आहे हे? सगळ्या म्हणजे जिल्ह्याच्या सगळ्या ठिकाणी समाज कल्याण हॉस्टेल्स आहेत. पुण्यामध्ये 4-5 आहेत. मुलींचं आणि मुलांचं मोठं समाज कल्याणचं 1000 मुलींचं हॉस्टेल आता विश्रांतवाडीला सुरू झालंय. तर हे आपल्याला माहितीच नसतं की असे हॉस्टेल्स आहेत जिथे फ्रीमध्ये तुमचं राहणं खाणं होतं. त्याची दरवर्षी एक जाहिरात निघते, त्यात तुम्हाला फॉर्म भरावा लागतो. तो फॉर्म भरल्यानंतर तुम्ही कुठलं कॉलेज निवडता, तुमचे मार्क्स किती आहे, तुम्हाला कुठल्या भागात ते कॉलेज आहे त्याच्यानुसार तुमची लिस्ट लागते. आता ते आता त्याच्यात पण गैरसमज असा पसरला आहे की ते फक्त SC/ST मुलांसाठी नाही, SC, ST, OBC, EBC सगळ्यांसाठी. म्हणजे तुम्ही ओपन याच्यामधले असाल, कास्टमधले, पण तुम्ही इकॉनॉमिकली बॅकवर्ड असाल तर तुम्हाला इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास म्हणून तिथे ऍडमिशन मिळतं. तर काय होतं बऱ्याचदा की EBC म्हणून फॉर्मच येत नाही, तर जागा पण रिकाम्या राहतात EBCच्या. कारण की मुलं, म्हणजे आपल्याकडे मानसिकता अशी झाली की कुठे आरक्षण, आम्हाला आरक्षणच नाहीये, मग आम्हाला कुठे ऍडमिशन भेटणार नाही, असा एक नॅरेटिव्ह पसरवला गेलाय. तसं नाहीये. EBCच्या सवलती आहेत, त्या सवलती सगळ्या हॉस्टेल्सला लागू पडतात आणि त्या समाज कल्याणच्या हॉस्टेलला आहे. तर पुण्यात, मुंबईत किंवा जळगावला, नाशिकला, ज्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही शिकायला जाल तिथे समाज कल्याणचं हॉस्टेल विचारा, तिथे फॉर्म भरा, तुमचं फ्रीमध्ये तिथे राहणं खाणं शिक्षण होईल. दुसरं त्याच्यानंतर मी अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीला गेले. आता अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी झालं, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स झालं, किंवा IIT गुवाहाटी, IIT गांधीनगर सारखे कॉलेजेस झाले, किंवा हैदराबाद युनिव्हर्सिटी, JNU, इथे सोशल सेक्टरमधले भरपूर कोर्स आहे, डेव्हलपमेंट सेक्टरचे, आणि ज्यातून तुम्हाला की ते फक्त थेरॉटिकल कोर्स नाही आहेत की फक्त तुम्हाला शिकून तुम्ही फक्त प्रोफेसर बनू शकता किंवा PhDs करू शकता, असं नाही. असे पण कोर्स आहेत की ज्यातून तुम्ही डायरेक्ट प्लेसमेंट, म्हणजे डायरेक्ट जॉबला जाऊ शकतात, प्लेसमेंट तुम्हाला मिळू शकते. चांगलं काम तुम्ही करू शकता, पॉलिसी लेवलला करू शकता, ग्राउंडवर करू शकता, कन्सल्टन्सीजमध्ये करू शकता, NGOजमध्ये करू शकता. तर ह्या युनिव्हर्सिटीची दरवर्षी एंट्रन्स येते. त्या एंट्रन्सचा फॉर्म भरायचा असतो. एंट्रन्स काय असते, जसं आपण MPSC, UPSC किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे मुलं जी एंट्रन्स देतात, ॲप्टी असते, मॅथ असतं, तेच सगळं 100 मार्काचा पेपर असतो. त्यात मग हे पण असेल, भाषेचा काहीतरी असेल, सामान्य ज्ञानचे काही प्रश्न असतील, 100-150 मार्काचा तो पेपर. आणि मग त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला परत तेच विचारतं की तुम्हाला हे का करायचं आहे, कशासाठी करायचं आहे. आणि भरपूर कोर्स आहेत. म्हणजे मी जो कोर्स केला तो MA एज्युकेशन होता, म्हणजे एज्युकेशन सेक्टरमधलं तुम्हाला सगळं शिकवलं जाईल. अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीला मग MA डेव्हलपमेंट आहे, MA एज्युकेशन आहे, MA इकॉनॉमिक्स आहे, 4-5 कोर्स आहेत. टाटा इन्स्टिट्यूटला तर खूप कोर्स आहेत, मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूटला, JNUला पण खूप कोर्स आहेत. IIT फक्त सायन्सच्या मुलांसाठी आहे, ही पण आपल्याला खूप गैरसमज आहेत. IIT मध्ये आर्ट्सच्या मुलांसाठी म्हणजे ह्युमॅनिटीजचा एक वेगळा कोर्स आहे, त्यात तुम्ही करू शकता. तर हे सगळे एंट्रन्स देऊन तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यू घेतला जातो. आणि ह्या सगळ्या कॉलेजेसचं एक चांगलं की हे सगळे स्कॉलरशिप ऑफर करतात. की म्हणजे आता टाटा आणि अझीम प्रेमजी तर पूर्ण प्रायव्हेट आहे, तर अझीम प्रेमजीचा एक वेगळा इंटरव्ह्यू होतो स्कॉलरशिपसाठी, तर ते 100% पण स्कॉलरशिप देतात. तर मला 70% स्कॉलरशिप कॉलेजकडनं होती. 5.5-6 लाख रुपये माझी फी होती. तर मला 70% स्कॉलरशिप कॉलेजकडनं मिळाली. आणि
30% स्कॉलरशिप पुण्यातली एक संस्था आहे विद्यादान सहाय्यक मंडळ म्हणून, VSM म्हणून. तर ते पण असं की तुमची कॅपॅसिटी असेल, तुम्हाला शिकायचं आहे, चांगल्या कॉलेजला नंबर लागला, ते पण तुम्हाला मदत करतं. तर अशा प्रायव्हेट पण काही स्कॉलरशिप देणाऱ्या पुण्या मुंबई संस्था आहेत ज्यांना तुम्ही अप्रोच करू शकता. तर माझं मास्टर्स पण तिथे फ्रीमध्ये झालं. नंतर मग मी जॉब केला NGO मध्ये 2-3 वर्ष. नंतर जेव्हा मी लंडनला जायचं ठरवलं तेव्हा मला म्हणजे 50-1 लाख रुपये तुमचा राहण्या खाण्याचा खर्च आणि फी असं मिळून होतं. तर एवढे 50 लाख रुपये आपण नाहीच खर्च करू शकत. तर तेव्हा मी शोधत होते की काय मिळू शकतं. तर स्कॉलरशिप्स आहेत, म्हणजे चिवनिंग स्कॉलरशिप आहे जी ब्रिटिश गव्हर्नमेंटची, ते फुल्ली फंडेड असते. नंतर इनलॅक्स म्हणून एक संस्था आहे, त्याची स्कॉलरशिप आहे. नंतर कॉमनवेल्थ जी आहे, कॉमनवेल्थच्या देशांसाठीची एक स्कॉलरशिप आहे, ती पण फुल्ली फंडेड असते. पण मी चिवनिंगला अप्लाय केलं होतं, माझं झालं नाही. मग चिवनिंग ह्या स्कॉलरशिप नाही तर मग कुठली स्कॉलरशिप, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप्स आहेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पण आणि म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटच्या पण, भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या दोन्हीच्या स्कॉलरशिप आहेत. तर महाराष्ट्र सरकारची समजा OBC साठीची वेगळी आहे, SC साठीची वेगळी आहे, ट्रायबलसाठीची वेगळी आहे, आणि तसंच सेंट्रल गव्हर्नमेंटला पण आहे. त्याचं पण सेम असंच असतं की तुम्ही, आणि आता तर मराठा आंदोलनानंतर मराठा मुलांसाठी एक वेगळी स्कॉलरशिप महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुरू केली आहे. तर आणि अशा खूप वेगवेगळ्या आहेत चंकमध्ये. फक्त प्रॉब्लेम काय होतं, ते आपल्यापर्यंत येत नाहीत. आता ह्या सगळ्यात काय की ते पण एक ॲप्लिकेशन रोल आउट करतात. त्यात तुम्ही सगळे डॉक्युमेंट वगैरे द्यायचे. त्यांचं काही नियम असतात की जगातल्या इतक्या नंबरच्या युनिव्हर्सिटीला तुमचा नंबर लागला पाहिजे. मग जे टॉपच्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यात तुमचा नंबर लागला पाहिजे. आता युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन जगातली 9 नंबरची युनिव्हर्सिटी आहे रँकनुसार. तर मग अशा जर टॉपच्या युनिव्हर्सिटीला तुमचा नंबर लागला तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटणं सोपं होऊन जातं. आणि मग मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप मिळाली होती OBCची. मग त्याच्यावर मग मी शिक्षण घेऊन आले. तर अशा आहेत भरपूर स्कॉलरशिप, म्हणजे ज्यांना, म्हणजे तुझ्या माध्यमातून मी सांगते, ज्यांना असं वाटतं की काही स्कॉलरशिप आणि याला सगळ्याला मदत पाहिजे तर ते मला अप्रोच करू शकतात. किंवा महाराष्ट्रामध्ये आता जसं नालंदा फाउंडेशन एक चांगलं काम करतंय, तर नालंदाला तुम्ही नालंदाचं एक पेज आहे इंस्टाग्रामला, त्यांना तुम्ही कनेक्ट होऊ शकता, ते सगळी माहिती देतात. एकलव्य इंडिया फाउंडेशन चांगलं काम करते, त्यांना तुम्ही कनेक्ट होऊ शकता. समता म्हणून पुण्यात आहे, तर त्यांना तुम्ही कनेक्ट होऊ शकता. तर ह्या 3-4 संस्था आहेत ज्या कंटिन्युअस ह्या सगळ्याबद्दलची माहिती देत राहतात. खरंय, म्हणजे ही खरंच तू 1-2 मिनिटांमध्ये इतकी माहिती दिली, म्हणजे मला खरंच असं वाटतंय की मी जेव्हा शिकत होते तेव्हा मला या गोष्टींची माहिती असायला पाहिजे होती. कारण मलाही कायम असं वाटत आलेलं आहे की अरे आपल्याला ह्या कोर्स करायचा होता, पण आपल्याला थोडे पैसे जर का कोणी मदत करणार किंवा अजून काही कोणी, ह्याची माहीतच नव्हती. पण मला असं वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून आता लोकांना कळेल, आणि लोकांनी पण तुमच्या कोणी शिकत असतील तर हे पाठवा. खरं तर जसं आपण देशामध्ये काय असायला पाहिजे याच्याविषयी सतत बोलत असतो, राजकारणी कशी असायला पाहिजे याच्याविषयी बोलत असतो, तर देश म्हणून पुढे जाण्यासाठी आज जे सगळे आपली जी ॲसेट आहे विद्यार्थी, हे घडणं, आणि त्यांना बरेच लोक आहेत की ज्यांना याची गरज असते, त्यांना ती माहिती, ती मदत मिळणं, मला असं वाटतं की जास्त महत्वाचं आहे. श्वेता, आम्हाला पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न तुला हाच विचारायचा, तू जेव्हा लंडनला गेली तेव्हा तिथे शिकत असताना कसा अनुभव, म्हणजे ज्यांना जायचं असेल, मी त्यांच्यासाठी विचारते, कसा अनुभव होता, वातावरण कसं आहे? समजा बरेच लोक असतात की आपण गावावरून आलेलो आहे, आपण न्यूनगंड असतो की हे इतकं मोठं सगळं आहे आणि यांना काय काय माहिती असेल, याला कसं ओव्हरकम करायला पाहिजे, किंवा कितपत ते फेवरेबल आहे तिथे? मला असं, म्हणजे बघ, असं कसं असतं, आता मी जळगावहून इकडे आले पुण्यात तेव्हा पण मला तो न्यूनगंड होताच भाषेचा आणि हे सगळं, की भाषा तुम्ही गावाकडचे शब्द वापरू नका वगैरे वगैरे, किंवा ते पटकन त्यांच्या याच्यामध्ये येणं, म्हणजे त्या गेस्चरमध्ये ते येणं की कसं तू गावठी भाषा बोलतेस वगैरे. तर तसं, म्हणजे जसं गावाकडून पुण्यात आल्यावर आपण ते ओव्हरकम करून टाकतो ना, तसं इकडनं मग तिकडे गेल्यावर पण ओव्हरकम करतो. म्हणजे सेमच याच्यात असतं. तर खरं तर इकडे जजमेंट जास्त आहे, जजमेंट पास जास्त केले जातात. मी लंडनला गेले तर मला एक चांगला अनुभव असा की फार जजमेंटल नाही आहे, कारण की UK आता असं झालंय ना डेव्हलप, की जगभरातून लोक तिथे येतात शिक्षणासाठी. तर खूप वेगवेगळ्या कम्युनिटीजचे लोक आहेत, म्हणजे साऊथ एशियन तुला खूप सापडतील, म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश, चायना, इथून सगळे येणारे. त्याच्यामुळे तो काही फार प्रॉब्लेम आला नाही. आणि मी जो कोर्स निवडला होता तर तो कोर्स तर म्हणजे बऱ्यापैकी जगभराचा अभ्यास, थेरॉटिकल अभ्यास असणारा कोर्स होता. त्याच्यामुळे खूप पर्स्पेक्टिव्ह होते. आणि मग एका क्लासमध्ये तुम्ही जेव्हा बसताना तेव्हा तुमचं, म्हणजे 35-40 लोकांच्या क्लासमध्ये जगभरातले विद्यार्थी आहेत, म्हणजे प्रत्येक देशातला एक विद्यार्थी आहे. तर
असं काही कुणाचं मेजॉरिटी नाहीये की आम्ही ह्या देशाचे आम्ही तुम्हाला जज करू वगैरे वगैरे, असं नाहीये. तर सगळ्यांचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा, आणि ती खूप मजा असते. मग मी तुला सांगते, 1 वर्षाचाच कोर्स असतो UK मध्ये. आता आपल्याकडे मास्टर्स 2 वर्षाचं असतं, तेव्हा तुम्ही खूप भारी शिकता वगैरे. तिकडे कसं 1 वर्षात 2 सेमिस्टर आणि 3ऱ्या सेमिस्टरला तर रिसर्च असतो. म्हणजे 6च महिने तुमचे खरं तर क्लासेस होतात. आणि त्यात पण त्यांचं आता हे असं आहे, शिकवण्याची पद्धत अशी आहे, जसं आपण इकडे PhDच्या मुलांना ट्रीट करतो ना, की बऱ्यापैकी तुम्ही करा, इथे फक्त तुम्ही चर्चांसाठी या. तसं आमचं कोर्स होता की 2 फक्त सेमिनार होतील आठवड्यातनं, बाकी तुम्ही थेरॉटिकल अभ्यास घरी करून यायचा आणि सेमिनारला चर्चा करण्यासाठी यायचं किंवा प्रेझेंटेशन करायचं, असं सगळं होतं. त्याच्यामुळे असं काही फार शिकायला थेरॉटिकल मिळेल असं नव्हतं. ते तुमच्यावर होतं की तुम्ही ते किती ग्राफ्स करता आणि किती अभ्यास करता. पण सगळ्यात फायदा काय होतो या सगळ्यात, की एक्सपोजर खूप मिळतं. जगभरातले मित्र मिळतात ना तुम्हाला, वेगवेगळ्या देशातले. आणि एखादी जर घटना घडते, म्हणजे काहीतरी घडते कुठेतरी, जेव्हा पॅलेस्टाईनचा इश्यू तेव्हा सुरू होता, नुकताच सुरुवात झाला होता, प्रत्येक देशातल्या व्यक्तीचं मत वेगळं आहे. तो त्या पॅलेस्टाईनच्या घटनेकडे त्याच्या म्हणजे आता आपण कॉलनायझेशन म्हणून आलो, ते कॉलनाइज झालेले जे देश आहेत ना, ते एक वेगळ्या नजरेने बघतात. ज्यांच्याकडे आता ऑलरेडी ते म्हणजे आपण कॉलनायझेशन म्हणून निघून गेलेलो आहे, आपल्याकडे आता कुणाचं राजवट नाही, पण काही देश ज्यांच्याकडे अजूनही राजवट आहे थोडीफार, तर ते कसं बघतात ह्या घटनांकडे. तर मजा खूप येते की तुम्ही असं खूप लोकांना भेटता, तुम्ही एक्सपोजर मिळतं, आणि उद्या तुम्हाला जर काहीतरी काम करायचे तुमच्या भागात जाऊन, तर तुम्ही त्या भागाला असं टॉप टू बॉटम अप्रोच एक होऊ शकतो तुमचा, की डोके मला वाटतं उघडत असेल, वाईड होतं आपला अँगल बघण्याचा. म्हणजे इथे आपण जे थोडंफार पाहिलेलं असतं, तिथे जगात काय चाललंय आज सगळे, आणि खूप खूप अँगलने बघू शकतो मग गोष्टींकडे असं. बरोबर आहे. श्वेता, मी तुझे काही पुस्तकं पाहिलेले आहेत. मला आठवतं फेसबुकवर तुझं पुस्तक प्रकाशित झाल्याचा मी फोटो पाहिलाय. तर तू लिहिते पण आहेस. तर काय आतापर्यंत लिहिलेलं मला कळते की एका तुझ्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे हे काय आहे आणि काय काय लिहिलेलं आहेस तू आतापर्यंत? मी जसं तुला सांगितलं की मी लहानपणापासून वाचलेलं खूप आहे, त्याच्यामुळे मी लहानपणापासून लिहायला लागले. 5वीत असताना मी पहिली कविता माझी लिहिली, आणि मग मी खूप कविता लिहायची, आणि मग मी गोष्टी पण खूप लिहायचे. पण काय होतं ना, मी ज्या कथा कादंबऱ्या वाचायचे ना, त्याच्यातली भाषा खूप वेगळी वाटायची मला, की अरे, मग मला असं वाटायचं की आपण माझी भाषा वेगळी बोलायची आणि मला तसं लिहिता नाही यायचं. पण मग मी तसंच की कोसला वाचला 8वीत असताना, मला असं झालं की अरे यार, आपल्याच भाषेत आपण लिहू शकतो, आणि तिथून मग मी गोष्टी लिहायला लागले होते. आणि मग मी एक कादंबरीने एक गोष्टच लिहिली, ती काही प्रकाशित नाही झालेली अजून, पण असंच एका मुलीची गोष्ट, जी पुण्यात शिकायला आली आणि ती कसं बघते तिचे मित्रमैत्रिणी आणि कसं सामाजिक गोष्टींकडे कसं बघते, अशी एक गोष्ट लिहिली सुरुवातीला मी कॉलेजला असताना. नंतर मी अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीला जेव्हा होते, तेव्हा माझं असं होतं की माझा ना स्वतःचा ॲटिट्यूड काय गोष्टींकडे बघण्याचा, की समाज बदलेल कसं. तर खूप मोठ्या गोष्टी नका बोलू, पण ज्या गोष्टीवर तुमचा विश्वास बसलाय ना, की ही गोष्ट छान आहे आणि ही गोष्ट केल्याने समाज बदलू शकतो, ती आधी तुम्ही करा, नंतर जगाला सांगा. तर पण आता काय होतं, आपण जसं जसं आपलं ज्ञान वाढत जातं ना, आता ही खूपच असं कमेंट होईल, पण खरं असं होतं की जसं जसं आपण अभ्यास करतो, तर आपण ना थोडेसे दुटप्पी पण होत जातो, की म्हणजे एखादी गोष्ट समजते पण करायची नाही, त्याला कारणं शोधायचे. म्हणजे मला कळतंय की असं वागल्याने, म्हणजे कचरा न टाकल्याने म्हणजे फायदाच होणार आहे, किंवा प्लास्टिक न वापरल्याने फायदाच होणार आहे. पण मी वापरते आणि मग मी सांगत बसेल असं की काय फरक पडतो, सगळेच वापरतायत, मग माझ्या एकटीच्याने काय फरक पडेल. तर हे असं नसायला पाहिजे, असा माझा खूप विश्वास आहे. तर मी अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीला गेल्यानंतर मला जेंडरचा एक कोर्स होता, आणि त्या जेंडरच्या कोर्समध्ये खूप असं थेरॉटिकल चर्चा होती जेंडरबद्दल. फेमिनिझम काय, आणि युरोपियन फेमिनिझम काय म्हणतो, आणि अमेरिकन काय म्हणतो, आणि भारतीय फेमिनिझम काय म्हणतो, आणि कास्ट आणि जेंडर आणि हे सगळे अँगल, आणि अशी खूप चर्चा व्हायची क्लासमध्ये. आणि तिथे पण अजिम प्रेमजीला म्हणजे भारतभरातली मुलं ना, आणि सगळे वेगवेगळ्या अँगलने चर्चा करतायत असं सगळं. आणि मला खूप भारी वाटायचं की काय लोकांमध्ये बसले मी, आणि काय छान यांचा अभ्यास आणि असं सगळं. आणि मग पण एका दिवशी आम्ही एका पार्टीला गेलो, एका मित्राच्या घरी जेवण आम्ही करत होतो, आणि सगळ्या मुली किचनमध्ये आणि सगळी मुलं बाहेर. आणि मग मी भांडायला लागले की असं कसं काय ना, ज्या मुलाचं घर आहे त्याला तर किचनमध्ये ठेवा. आणि मुली पण मला म्हणते काय प्रॉब्लेम आहे का, आम्ही करतोच घरी. आणि मुलं पण तुला काय प्रॉब्लेम आहे, तुला कसं सगळीकडे फेमिनिझम आणायचं आहे का. आणि ती गोष्ट मला खूपच हो, आणि खूपच लागले. म्हटलं फेमिनिझम म्हणजे एक तर तुम्हाला फेमिनिझमचा अर्थ आणि हे सगळं दूर, पण हेच मुलं जे क्लासमध्ये खूप चर्चा करतात, आणि इथे आल्यानंतर मग ते म्हणतात की असं काही नसतं, क्लासच्या गोष्टी क्लासमध्ये ठेवायच्या, बाहेर असं नाही वागायचं वगैरे वगैरे.
आणि मग मला असं खूप राग झाला आणि मी म्हटलं यांना ना अशी गोष्ट सांगितली पाहिजे की अशी मुलं आहेत ज्यांना ज्या गोष्टी ते म्हणजे ज्या गोष्टी त्यांना समजतात त्या गोष्टी वागण्यात पण आणतात. आणि अशा मुलांचं मला ना उदाहरण द्यायचंय म्हणून मी एक गोष्ट लिहायला घेतली. आणि ती गोष्ट अशी की एक मुलगा आहे, काय नाव आहे त्या पुस्तकाचं? आपल्याला काय त्याचं, त्यालाच पुरस्कार मिळालाय. तर ती गोष्ट अशी एक साधी गोष्ट होती की गावाकडून एक पुण्यात शिकायला आलेला मुलगा आहे आणि जो त्याचं ज्याला अचानक एक ग्रुप भेटतो जो जेंडर आणि याच्यावर काम करत असतो आणि तो म्हणजे असंच ऍक्सिडेंटली त्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो. पण त्याला हे जेव्हा पटतं की खरंच यार की सगळ्यांनी स्त्री पुरुष सगळे समान असले तर जगणं अधिक सुंदर होऊ शकतं, तर मग तो छोट्या छोट्या कृती करायला लागतो की छोट्या छोट्या गोष्टी करणं. उदाहरणार्थ तो गावाकडे जातो आणि त्याचे कपडे धुतो. आता ही खूप मोठी गोष्ट होऊन जाते की तुझ्या घरात तुझी वहिनी आहे आणि आई आहे आणि तू कपडे धुतोस आणि बाहेर वाळायला टाकतोस, मग त्याची चर्चा होणं किंवा स्टँड घेणं त्याच्या आजूबाजूच्या महिलांसाठी आणि असं सगळं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी करायला लागतो आणि तो बदलतो. आणि त्या बदलाचं मग म्हणजे तो सुरुवातीला असं म्हणत असतो नेहमी की आपल्याला काय करायचंय, म्हणजे रस्ता खराब आहे आपल्याला काय करायचंय, नवरा बायको भांडतायत, नवरा बायकोला मारतोय, आपल्याला काय करायचंय, नवरा बायकोची भांडणं आहेत, असं प्रत्येक ठिकाणी तो आपल्याला काय करायचं, आपल्याला काय त्याचं, आपल्याला काय त्याचं असं म्हणत असतो. आणि मग शेवट त्यावर पुस्तकाचा असं आहे की तो म्हणतो की नाही मलाच सगळं करायचंय, म्हणजे मी जेव्हा काहीतरी बदलेल तेव्हा समाज बदलेल, समाज म्हणजे कोण आहे. आणि मग ही गोष्ट मी लिहिली. ती थोडीशी मोठी झाली म्हणून त्याला कादंबरी माझ्या एका मित्राला वाचायला दिली, तर म्हटलं ही कादंबरी झाली आहे, एक लघु कादंबरी ही प्रकाशित होऊ शकते. आणि मग ती राजगृह प्रकाशनने प्रकाशित केली. चळवळीतलाच मित्र आहे राजवेव शोभा रामचंद्र, त्याला पण प्रकाशन संस्था सुरू करायची, तो म्हटला छापू आपण, आणि ती छापली गेली. आणि तुला सांगते पुस्तकाचं मी पोस्टर फेसबुकला टाकलं, मुखपृष्ठ, आणि त्याच्यानंतर मी म्हणते की आपलं चूक झाली का काय काहीतरी, कारण की तो कॉन्फिडन्स नाही ना. कधी आपल्या अख्ख्या आयुष्यात कधी म्हणजे अख्ख्या खानदानात कोणी पुस्तक प्रकाशित केलेलं नाहीये पुस्तक. आणि ते म्हणजे आपण करू शकतो हे असं मला मुखपृष्ठ टाकल्यानंतर मला असं वाटलं की बापरे आपण काहीतरी वेगळंच करतोय का काय, म्हणजे याला कसं काय कादंबरी, म्हणजे लोक हसतील का, आपल्याला वाचतील का, इथपर्यंत ते आलं होतं. पण ती झाली आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद लोकांकडनं मिळाला. खूप लोकांनी मला ते पुस्तक वाचून खूप लोकांनी सांगितलं की हे पुस्तक आम्ही जेंडरवरचं एक अभ्यास हे म्हणून पण वापरतो. आणि त्याच्यामुळे दुसरी कादंबरी माझी निया डायरीची गोष्ट जी आता 2-1 वर्ष मागच्या वर्षी प्रकाशित झाली, 1-1.5 वर्ष झालं, तर ती आहे आता मार्केटमध्ये. हे म्हणजे हे तू जे शेवटचा मुद्दा सांगितला ना तो इतकं छान आहे की म्हणजे तुझ्या बाबतीत ते झालं. मला एकदम माझंही आठवलं की मी जेव्हा हे चॅनल सुरू करत होती आणि जेव्हा मी सुरुवातीला 1-2 व्हिडिओ टाकले, तेव्हा टाकल्यानंतर मला तसं वाटायचं की म्हणजे मी बरेचदा व्हिडिओ डिलीट पण केलेले आहेत की मला असं वाटायचं की मी कोण इतकी लागून गेली आणि माझ्यापेक्षा मोठे मोठे लोक जगात होऊन गेलेले आणि लोक काय म्हणतील की ही काय, हिला काय कळतं, म्हणजे असं मला वाटायचं. आणि खूप की बाबा आपण कशाला हे करू, म्हणजे आपल्याला काही इतकं माहिती नाहीये, आपण एवढंच काय थोडंफार 4 ओळी वाचल्या काय आपण लगेचच मोठं झालं असं वाटत होतं. पण तू म्हणते तसे की ते एकदा टाकलं आणि 2-3 दिवस बघितल्यानंतर कळतं की अरे लोक कौतुक करत आहेत, तेव्हा खूप छान वाटतं. मला वाटतं बघणारे बरेच विद्यार्थी असतात, मुलं असतात आणि ते पण म्हणत असतात की आम्ही कसं सुरू करू. मला वाटतं हे एकदम चांगलं उदाहरण आहे त्याच्यासाठी की तुम्हाला जे काय वाटतंय सुरुवातीला तर टाकून द्या. मी तर कोणालाही सांगते, मला जेव्हा लोक विचारायला येतात ना की ताई आम्हालाही सुरू करायचं आहे पण कसं असं, तर मी म्हणते की पहिले 10 व्हिडिओ असे टाका की तुम्ही समजा की ते तुम्हाला काढूनच टाकायचे की ते टाकण्यासाठी टाकलेले आहेत. मी तर म्हणते की 11व्या पासून तुम्हाला थोडं बोलता येईल किंवा करता येईल. सो सुरुवातीच्या गोष्टी या असं फिलिंग देऊ शकतात. पण किती छान आहे की तू ते टाकलं आणि राज्य पुरस्कार मिळाला त्या पुस्तकाला, म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि ते याला पण गेलो होतं ग, म्हणजे आपलं साहित्य अकादमी युवा साहित्य अकादमीच्या फायनलिस्ट मध्ये पण होतं ते. अरे वा, अच्छा. त्याच्यामुळे ते खूपच चांगला प्रतिसाद त्याला मिळाला आणि ते खूप अनपेक्षितपणे झालेल्या गोष्टी त्याच्यामुळे फायदा असा झाला की मग मला कॉन्फिडन्स आला लिहिण्याचा. म्हणजे मी लिहिलं त्याच्यानंतर पण छापायचा कॉन्फिडन्स आला. मग तर आता त्याच्यानंतर आपण डायरेक्ट येऊया की या 2-3 महिन्यापासून ज्या गोष्टीसाठी तू दिसते आहे सतत, पुण्याची जी केस आहे त्याच्यावर तर आपण बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत, त्यामुळे मी त्या केसच्या डिटेलमध्ये नाही जाणार आहे. पण मला श्वेताला हे विचारून घ्यायचं आहे की कारण ती ग्राउंडवर फेस करत होती हे सगळं, पोलिसांना तोंड देणं, ते 3-4 दिवस आपण बघितलं की ते दिवस रात्र तिथे बसलेले होते तुम्ही सगळेजण, आणि हा जो काही अनुभव आहे
व्यवस्था म्हणून आलेला, समाज म्हणून तुला घरी बाहेर गावाकडे या सगळ्या गोष्टी म्हणजे सुरुवातीला तर हेच सांग की पोलीस स्टेशनला कसा अनुभव आला, काय वाटतं तुला हे सगळं करताना, काय वाटलं? अं, बघ म्हणजे सुरुवातीला आम्हाला काही असं वाटलं नव्हतं की ही सिस्टीम काही आपल्या विरोधात आहे. सुरुवातीला तर आपण असं बेसिक जातो ना की आमची तक्रारी नोंदवून घ्या. म्हणजे काय झालं होतं त्या दिवशी जेव्हा हे सगळं घडलं आणि आम्ही रात्री तक्रार नोंदवायला गेलो ना, तेव्हा डोक्यात खरंच असं नव्हतं की हे आपल्याला विरोध करतील. असं होतं की तिथले काही पोलीस वाईट वागलेत ना, तर बाकीचे तर आपलं समजूनच घेतील. अशाच मेंटॅलिटीने आम्ही गेलो होतो. आणि मग त्या दिवशी रात्री त्यांनी तक्रार न नोंदवून घेणं, मग असं म्हणणं की आमचा प्रिंटरच खराब आहे, तुम्हाला NOC पाहिजे असेल तर कुठून तरी तुम्ही प्रिंट काढून आणा. रात्री 12:30-1ला त्यांनी आम्हाला प्रिंटिंगसाठी बाहेर पाठवणं पोलिसांनी. ज्या दिवशी आम्ही कोथरूड पोलीस स्टेशनला रात्री गेलो होतो तक्रार नोंदवायला, ही घटना घडल्यानंतर रात्री प्रिंटर नव्हतं एवढं मोठं खराब झालंय म्हणले. आणि मग म्हटलं आता आम्ही कुठून आणायचं प्रिंटिंग, आता दुकानं बंद झालेत. तर म्हणले बघा मग तुम्ही उद्या या. म्हटलं पण तुम्हाला पुरावा काय राहील की आम्ही रात्री आलो होतो तक्रार नोंदवायला, तुम्ही उद्या म्हणाल तुम्ही तक्रार नोंदवायला आले नाही. तर म्हणले मग बघा तुम्हाला काय करायचंय. म्हटलं मग इमर्जन्सी असली, आता तुम्हाला काहीतरी इमर्जन्सीमध्ये टाकायचे, कुठेतरी पाठवायचंय, तर कुठे कसं पाठवाल तुम्ही मग. तर म्हणले मग ते पौट रोडला एक पोलीस स्टेशन आहे, तिथे जा, तिथून घेऊन येतो आम्ही प्रिंटिंग. मग तिथे आम्ही रात्री, आता आमच्यासोबत 2 मित्र होते, ते गाडीवर गेले आणि तिथून प्रिंटिंग घेऊन आले. तर इथूनच सुरुवात झालं म्हणजे की खरं हे आपल्या बाजूला नाहीच आहे. तरी पण आम्हाला काही असं वाटत नव्हतं की इतकं काही ते विरोधात जाईल. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही कोथरूड पोलीस स्टेशनला गेलो की मेडिकल करायचे, मेडिकल करू, मेडिकलसाठी तर हे द्या, यादी द्या. तर त्यांनी आम्हाला काही 2-3 तास बसवून ठेवलं, नाही मेडिकलची काही गरज नाही, असं नाही तसं नाही. आणि तिथून मग लक्षात आलं की हे पोलीस असं म्हणत होते की मेडिकलची गरज नाहीये. आणि तिला मारहाण झालेली होती ना. आणि आम्ही म्हणतो की मेडिकल दिलं तर 24 तासाच्या आत ते मेडिकल करता येईल असं. आणि ते मेडिकल त्यांनी यादीच दिली नाही शेवटपर्यंत. संध्याकाळी 5-5:30 वाजता आम्ही स्वतः गेलो आणि प्रायव्हेट मेडिकल ते ससूनमधून करून आणलंय. 24 तासानंतर झालंय खरं तर ते, कारण की ते आम्ही आमचं करून आणलंय, पोलिसांनी आमचं ऐकलंच नाही. आणि मग तिथून लक्षात आलं की हे म्हणजे कोणीच आपल्याला, म्हणजे इथून आपल्याला काहीच सपोर्ट मिळणार नाहीये. पण आम्ही ठरवलं होतं की आम्ही मागतो काय, आम्ही थोडीच म्हणतोय त्यांना फाशी द्या, आम्ही थोडीच म्हणतोय की ते गुन्हेगारच आहेत आणि मग तुम्ही हेच करा. आम्ही काय म्हणतोय, आमचं निदान बेसिक राईट आहे ना की आम्हाला FIR नोंदवून घ्या, नंतर चौकशी तुम्हीच करणार आहात, जे करायचं तुम्हीच करणार, सगळं तुमच्याच हातात आहे. पण जे न्यायाचा मार्ग आहे, जो आमचा बेसिक राईट आहे, ते पण तुम्ही नाही म्हणत असाल तर कसं चालेल. आणि मग म्हणून जेव्हा कोथरूड पोलीस स्टेशनने पहिल्या दिवशी ऐकलं नाही, दुसऱ्या दिवशी ऐकलं नाही, मेडिकलसाठी आम्हाला यादी दिली नाही, आमचं FIR ऑफिशियली नोंदवून घेतलं नाही, तेव्हा आम्ही कमिशनर ऑफिसला गेलो. आम्ही काही कमिशनर ऑफिसला असं उठलो आणि कमिशनर ऑफिसला गेलो असं नाही. इथे आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, मग कुणाकडे जाणार. जे पोलीस स्टेशन आमचं ऐकतच नाही, तर पोलिसांचं मग सगळ्यात वरचं सिस्टीम काय, तर कमिशनर ऑफिस, म्हणून त्यांच्याकडे गेलो. तीच प्रोसेस आहे. आणि मग कमिशनर ऑफिसला तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच आहे की त्यांनी तर मग म्हणजे 17-18 तास, एक अधिकारी आले की दुसरे अधिकारी आले की तिसरे आले की चौथे, सगळे अधिकारी बदलत राहिलं, पण त्यांचे स्टेटमेंट बदलले नाहीत. स्टेटमेंट एवढेच की आम्ही चर्चा करतो आणि सांगतो. तुम्ही तर फक्त म्हणत होते की FIR नोंदवून घ्या, कारण त्या मॅडमनी त्या मुलींना घाणेरडं जातीवाचक बोलल्या. मॅडमांनी ते जे संभाजीनगरचे पोलीस होते सगळे 7-8 जण पोलीस, आणि त्यात एक पोलीस पण नव्हते, जे रिटायर्ड पोलीस होते. तुम्ही जेव्हा सांगत असाल की जे घडलं त्या मुलींसोबत, की त्यांच्या घरामध्ये ते घुसले, कपडे चकले, काहीतरी बोलले, घेऊन गेले, दिवसभर ठेवलं, हे तुम्ही जेव्हा सांगत असाल पोलिसांना, तेव्हा ते काय रिॲक्शन असायची? काहीच नाही, ऐकून घ्यायचे. तुला सांगते मी, शेवटच्या क्षणी तर माझं असं झालं होतं की अर्धा तासाने पोलीस बदलतात, एखाद्या तासाने अधिकारी येतात वरचे, आणि सेम स्टोरी सांगावी लागते. आणि त्या 3 मुली समोर बसल्या आहेत. आणि हे किती, म्हणजे एकतर बघ तू, ही घटना घडली त्या दिवशी सकाळपासून त्या मुली त्यांच्या ताब्यात आहेत. रात्री 8:30-9ला त्यांना बाहेर सोडलेलं, त्यांनी घरी आणून सोडले. एका मुलीला त्यांनी रात्री 11 वाजता सोडले वन स्टॉप सखी सेंटरला. म्हणजे ती मुलगी तेव्हा 12-13 तास त्यांच्यासोबत होती. त्या दिवशी रात्री आम्ही पोलीस स्टेशनला आहे 4 वाजेपर्यंत, मग की आमची तक्रार नोंदवून घ्या कोथरूड पोलीस स्टेशनला. दुसऱ्या दिवशी परत आम्ही कोथरूड पोलीस स्टेशनलाच आहे, तक्रार नोंदवून घेतली नाही म्हणून आम्ही स्वतः मेडिकल करायला संध्याकाळपर्यंत. आणि परत आम्ही कमिशनर ऑफिसला, म्हणजे 3 दिवस सलग त्या पोरी झोपलेल्या. म्हणजे बघ, ज्या मुलींना हरॅसमेंट झाली त्यांना परत हरॅस केलं गेलं सिस्टीमने. म्हणजे ती पीडिता आहे तर तिला बरं वाटलं पाहिजे. तिला खरं तर त्यांना तेव्हा काउन्सिलिंगची गरज होती, त्यांना त्यांच्यात एनर्जी नव्हती तर त्यांनी ॲडमिट राहायची गरज होती, त्यांना कोणीतरी शांततेत धीर द्यायची गरज, ते काहीच घडलं नाही. उलट त्यांना तिथे कमिशनर ऑफिसला पण 17-18 तास बसावंच लागलं, कोथरूड पोलीस स्टेशनला पण बसावंच लागलं, स्वतःच फिरावं लागलं सगळीकडे. आणि असं बसवूनच ठेवलं. म्हणजे आधीचे पहिल्या दिवसाची हरॅसमेंट आणि त्याच्यानंतरची पुढच्या काही दिवसांची, 4-5 दिवसांची हरॅसमेंट, याचं करायचं काय. आणि कोण आहेत हे, मी हे परत विचारते, हे का शत्रू आहेत का आपले, म्हणजे आम्ही का तुमचे शत्रू होतो का तुम्ही आमचे शत्रू आहात.
एक सामान्य पोरी आहेत बरं, त्या पॉलिटिकल घराण्यातल्या नाही आहेत का, त्यांचा काही मोठा वारसा नाही, काही नाही. महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातून पुण्या मुंबईला शिकायला आल्या आणि आता जॉब करतायत. ज्यांचं काही असं काहीच कनेक्शन नाही की त्याचं म्हणजे कशातच नाही आहेत, म्हणजे साधं आयुष्य जगणाऱ्या पोरी आहेत. आणि त्या पोरींच्या विरोधात तुम्ही इतकी मोठी सिस्टीम उभी करताय. तर म्हणजे हे त्रासदायकच होतं. म्हणजे कमिशनर ऑफिसला तर जेव्हा एका टप्प्यानंतर ते म्हणत होते की नाही तक्रार नोंदवून घेऊ शकत, याच्यात पहिल्यांदा जेव्हा त्यांनी कागद लिहून दिला की याच्यात आम्हाला तथ्यताच वाटत नाही, आम्ही चौकशी केली आणि तथ्यता वाटत नाहीये, तर त्या मुली लिहून दिलं त्याच्यामध्ये मुलींना घेऊन गेले, शिव्या दिल्या, त्याच्यात हे त्यांना तथ्य नाही तथ्य वाटत. चौकशी केली त्यांनी लगेच, तर कागदावर लिहून दिलं चौकशी केली आणि तथ्यता वाटत नाही आम्हाला या सगळ्यामध्ये. ती ती पोरगी डायरेक्ट उठली आणि ती रडायला लागली. त्या इतक्या ढसाढस रडल्या आहेत आणि मी पण रडले त्याच्यात. आणि इतक्या ढसाढस रडल्या आणि त्या म्हटल्या की नाहीच होणार, आम्ही सांगितलं होतं की हे होणार नाही, काही न्याय भेटत नाही आपल्याला. आता हे कमिशनर ऑफिसला बसून जेव्हा इतके सगळे अधिकारी आहेत आणि इतके राजकीय पक्षाचे नेते तिथे आहेत हजर, त्यांच्या समोर त्या एका दलित पोरीला असं वाटलं की होऊच शकत नाही आपल्या ह्या देशात काही. सांग बरं, देश म्हणून हे किती वाईट आहे. मी वॉशरूमला गेलेले होते आणि बाहेर ह्या सगळ्या रडत होत्या. मी वॉशरूममधून त्यांचं वाक्य ऐकलं की त्या एकमेकाच्या गळ्यात पडून रडत आणि त्या म्हटल्या की काहीच होऊ शकत नाही, आपण दलित आहेत, दलित पोरीचं ह्या देशात काही होत नाही. तुला सांगते ते अजून पण ते वाक्य मला याच्यातून जात नाही की आपण काय परिस्थिती आणून ठेवली आहे. आणि 21व्या शतकात जगतो, शिक्षणाचा अधिकार दिलाय, पोरी शिकतात, स्वतःच्या पायावर उभे राहतात. एवढा प्रवास करून आल्यानंतर त्या पोरीला तुम्ही असं वाटायला भाग पाडणं की मी दलित आहे ना म्हणून माझं ह्या देशात काही होऊ शकत नाही. काय करायचं ह्या सगळ्याचं? तर हा, आणि हे फक्त तिथपर्यंतच नाही राहिलंय मुक्ता, त्याच्यानंतर पण प्रत्येक स्टेपला त्रास झाला. आपल्याकडे गुन्हेगार मोकाट सुटतात, ते उजळ माथ्याने फिरतात, पण जे पीडित आहेत ना त्यांनाच इंटोग्रेट केलं जातं. सतत प्रश्न विचारला जातो, प्रश्नांच्या फेऱ्यात उभं केलं जातं की मग त्या मुली असं म्हणजे रेंटने राहतात ना, भाड्याने राहतात पुण्यामध्ये, मग त्या गल्ल्यांमध्ये फेऱ्या मारणं, मग त्यांचे रूम मालक घाबरतील, मग त्यांचे रूम मालक त्यांना. तुला माहिती, कमिशनर ऑफिसला बसलेलो होतो आम्ही संध्याकाळी 6 वाजता आणि एका मुलीच्या रूम मालकाचा फोन आला होता की तिचं सामान घेऊन जा. बापरे. आम्ही तिथे कमिशनर ऑफिसला, हे सगळं फेसबुकवर लाईव्ह चालू आहे आणि तिचे रूम मालक म्हणतात आजच्याच रूम खाली करायला लाव. आम्ही नाही हे असं पोलिसांचं सगळं सहन करू शकत. दुसऱ्या दिवशी ह्या पोरींना रूम सोडायला लावली. नंतर ह्या पोरी 2-2, 3-3 वर्षापासून जिथे जॉब करतायत ना, त्या जॉब आता एवढे 2 वर्ष जॉब करतात तेव्हा कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलं नाही, आणि हे प्रकरण झालं दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलंय. बापरे. कॅरेक्टर सर्टिफिकेट दाखवा पोलिसांकडून घेऊन. किती त्रास दिला, मुद्दाम पोलिसांनी सांगितलं काय जे असेल ते असेल, पण तुम्ही सगळ्या बाजूने त्रास द्यायचा प्रयत्न केला, तुम्ही एक बाजू सोडली नाही. म्हणजे सतत त्या मुलींवर लक्ष ठेवणं, सतत त्या गल्लीमध्ये पोलिसांनी असणं. मग आता पोलिसांबद्दलची भीतीच इतकी ना सामान्य माणसामध्ये की समजा त्या मुलींचे रूम मालक पण काय विचार करतील की यांच्यामुळे आपल्या मागे पोलिसांचा सिस्टम यायला लागला, सतत पोलीस आपल्या गल्लीत येतात, मुद्दाम चौकशी करत राहणं. म्हणजे पोलीस येणार, दुकानांवर चौकशी करणार की असं काहीतरी बोलणार, मग CCTVs लावणार. मग ते काय व्हायचं, त्यांच्यावरचा म्हणजे सतत त्या सर्वायलन्समध्ये कुणीतरी त्यांना बघतंय ही भीती. तर सगळंच आयुष्यच विस्कळीत झालं ना. एरियामध्ये पण तसं झालं. ह्यांचं काय चालू आहे, या मुलींचं काय. नंतर तर त्यांनी म्हणजे संभाजीनगरवरनं एक अफवा पसरवली जी पत्रकारांकरवे आमच्यापर्यंत पोहोचवली की ह्या मुलींची गँग आहे, ह्या लेस्बियन मुलींची गँग आहे आणि ह्या मुलींना किडनॅप करतात आणि लेस्बियन करून टाकतात वगैरे वगैरे असं. आता खरं तर त्यांनी जेव्हा हे सगळं घडलं ना तेव्हा पण हा शब्द असा जोडला, LGBT आहे, त्या शिवीसारखा शब्द वापरला होता खरं तर. म्हणजे आणि खरं तर ते काही क्रिमिनलाइज करण्यासारखी पण गोष्ट नाहीये, पण त्यांनी शिवीसारखा वापर केला ह्या सगळ्या गोष्टींचा. आणि मग सातत्याने अफवा पसरवणं. आणि काय होतं, आपण येतो सामान्य घरातून, आपल्याकडे आपण जॉब केला नाही तर आपलं घर कसं काय चालेल, काम करायचंच आहे. एवढं जरी होत असलं तरी रोज घराच्या बाहेर पडायचंच आहे, जॉबला जायचंच आहे, काम करायचंच आहे. एवढ्या याच्यात त्या मुली सगळ्याच्यातनं हे काम जॉब करतायत. तिथे मग हळूहळू त्यांची आयडेंटिटी जेव्हा रिव्हील होत गेली तेव्हा लोक फोन करतील तू तीचेच का. आणि खरं तर आयडेंटिटी म्हणजे जेव्हा त्यांनी चेहरे बांधले ना तेव्हा खूप लोक म्हटले की यांची चूक नाही, त्यांनी चेहरे का बांधले. पण हेच आहे ना की त्यांच्या गल्लीतलेच लोक त्यांना इतके प्रश्न विचारतात. त्यांनी जर चेहरे ओपन केले असते तर तुम्ही सगळ्यांनी किती प्रश्न विचारले असते. त्यांचं काहीच दिसत नव्हतं तरी पण लोक त्यांना जर प्रश्न विचारत असतील तर विचार करा की हा समाज म्हणजे काहीही केलेलं नसताना बिचारा त्यांनी मदतच केली त्या मुलीला, आणि तरी त्यांना इतका त्रास सहन करावा लागतोय आज या देशामध्ये. असा
आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मला जे तुझं दिसलं की तू कायम त्यांच्यासोबत सुरुवातीपासून आहे, म्हणजे मला तर वाटतं की सगळ्यात पहिला व्हिडिओ तूच केलेला हो. की असं असं झालेलं आहे आणि असं मुलींना ते घेऊन गेलेलं आहे. हा पहिला तू लाईव्ह मला वाटतं फेसबुकला टाकला होता. तेव्हापासून तू त्यांच्या सोबत आहेस. म्हणजे हे काय होतं, म्हणजे कशातनं तुला ते वाटलेलं की हे केलं पाहिजे? माझ्या एकतर ती जी मुलगी संभाजीनगरची आली होती ती माझ्या पण कॉन्टॅक्टमध्ये आली होती ना, की तिने मला पण मदत मागितली होती. म्हणजे माझ्या आधी माझ्या मैत्रिणीला माहिती, मला मागितली. मी NGO सेक्टरमध्ये काम करते म्हणून, आणि आमच्याच सगळ्यांच्या सल्ल्याने तिचं वन स्टॉप सखी सेंटरला तिने कंप्लेंट फाईल केली होती महिला आणि बालकल्याण विभागाकडे. त्याच्यामुळे मला आणि हे जे काही निर्णय होता की ती माझ्या मैत्रिणीकडे राहील, त्याच्यात मी पण इन्व्हॉल्व होते. ही एक जबाबदारी. आणि दुसरं असं की त्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांच्यासोबत जर असं घडतंय तर मी नाही उभी राहणार तर म्हणजे कोण राहणार? म्हणजे आपण न्यायाच्या ह्या सगळ्या गोष्टी करतो, आपण संविधानिक मूल्यांच्या गोष्टी करतो, मग स्टँड घ्यावा लागला. आणि आम्ही असं ठरवलं होतं की जे काही होईल ते होईल, जे काही करावं लागेल ते लागेल. पण आपण तेव्हा माहीत नव्हतं की हे इतक्या मोठे सिस्टीम आपल्या विरोधात उभे राहणार आहे. पण त्या दिवशी रात्री पण आम्ही ठरवलं होतं की असं नाही कोणी वागू शकत. की त्यांना जे काही वाटलं ना, म्हणजे ते एक त्याचं असं आहे की त्यांनी जेव्हा त्रास दिला त्यांना पोलीस स्टेशनला आणि सगळं, घरी सोडताना ते त्यांच्याशी खूप गोड बोललेत. म्हटले जाऊ द्या, आता विसरून जा, असं करा तसं करा, आणि आम्हाला पण काय, आता आम्ही पण चौकशीसाठी चालू होतो, पण नीट राहा, तुम्ही बाहेर राहतात, असं गोड बोलून घरी सोडलंय त्यांना. मग त्यांचं काय म्हणणं होतं की आम्ही जे केलं ना ते चार भिंतीच्या आड राहील, तुम्ही आता नॉर्मल आयुष्य जगा बाहेर, तुम्ही विसरून जा. सांगितलं म्हणून हे हां हां. मग मला आमचं असं चर्चा झाली की म्हणजे यांनी किती मुलींसोबत तसं केलं असेल, किती की दलित आहे आणि महिला आहे, मग हरास करून घ्यायचं. आणि त्यांना काय वाटत असेल की कायच फरक पडून जाईल, काय करतील ह्या पोरी. NCRBचा डेटा आहे आताचा की जवळपास 2 वर्षात फक्त 67,000 केसेस आहेत दलित आणि SC/ST, दलित आदिवासी या समूहावर झालेला जो काही अन्याय अत्याचार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये व्हायलन्स तर आहेच, पण असं बुलिंग, शिव्या देणं, घाण बोलणं, त्यांना सगळं घाणेरडं जे काही आहे ते त्यांच्या जातीला लावून बोलणं, हे आणि ही व्यवस्थेमधले लोक खूप जास्त करतात. हे NCRBच्या डेटामध्येच लक्षात आलेलं आहे. त्यामुळे म्हणजे तू कधी बघितलं का त्या मॅडमला ज्यांचं नाव याच्यामध्ये आलेलं आहे की हो, मी त्यांना प्रेमा पाटील मॅडम की ज्यांचं नाव याच्यात आलेलं आहे, आणि त्यांनी त्या मुलींना हे म्हटलं की त्यांचं जातीतली आहे म्हणजे तू हेच करत असणार आहे, तुमच्या रूमवर किती लोक येतात. बघितलं मी बघितलं कसं म्हणजे बघ ना कसं काय हॅरॅसमेंटची लेवल असते. आम्ही कमिशनर ऑफिसला बसलेलो होतो की, आणि तेव्हा संध्याकाळी 5-6 वाजले होते आणि आमचं कुणीच ऐकून घेत नव्हतं. रडकुंडीला आल्या होत्या पोरी, एका पोरीला चक्कर आले होते, ॲम्ब्युलन्सने घेऊन जावं लागलं. तेव्हा प्रेमा पाटील मॅडम आमच्या समोर उभ्या होत्या आणि हसत गप्पा करत होत्या. आणि तुला सांगते डायरेक्ट रडायला लागल्यात त्या पोरी. काय वाटेल त्यांना की इथे आम्ही सांगतोय की आमचं कोणी ऐकून घेत नाही. ज्या बाईने आमच्यासोबत असं केलं ती ठरवून तुम्ही तिथे उभे आहेत. मग आम्ही आमच्यासोबत जे राजकीय लोक त्यांना दाखवले पण हे आहेत. मग पण हे किती वाईट आहे म्हणजे ही मानसिकता. म्हणजे ती ज्या शिवाय देतो, जो अन्याय करतो, तो एकदम खुश आरामात गप्पा करतायत आणि हसतायत बघून. अगं म्हणजे हे किती तुम्हाला मुद्दाम त्रास देण्यासारखं, डिवसल्यासारखं की तुमचं काही होऊ शकत नाही. आणि मी काही करते, मी अशीच एकदम मानेने फिरणार, मजा करणार. हो. आणि सेम त्या आता बघ, जेव्हा कोर्टात पहिली हिअरिंग होती तेव्हा तर आम्ही म्हणजे आमचं स्वतःचं हे होतं ना दाखल केलेलं, तर त्याच्यात पोलिसांनी यायचा काहीच मुद्दा नव्हता. त्या दिवशी पण प्रेमा पाटील मॅडम दिवसभर तिथे थांबल्यात. हो, कोर्टात. आणि मग त्या येता जाता दिसायच्या ना, त्या अशा गेटवर थांबलेल्या होत्या, मग बाहेर कोणी पडलं की दिसायच्या. तर ते हॅरॅसमेंटची लेवल त्यांनी त्यांच्या पत्नीने त्यांना जेवढं करत आलं त्यांनी केलेलं आहे. माझं ह्या सगळ्यात म्हणतो, तू विचारलंस ना की का उभी राहिलीस, माझं ह्या सगळ्यात असंच म्हणणं आहे की आपण जिथे शक्य आहे ना तिथे उभंच राहिलं पाहिजे एकमेकासाठी. कारण की आपल्याला माहित झालं तर ही सिस्टीम अशीच आहे, पण मग नाहीच काही केलं तर आता ह्या पोरींना म्हणजे आता निदान एक मला असं वाटतं एक वचक तरी बसेल ना की नाही असं होऊ शकत की तुम्ही 4 भिंतीत केलं आणि विसरून जातील. कुणीतरी असेलच बोलणार, कुणीतरी असेल. आणि जे शेवटाला तुम्ही ते केलं की FIR दाखल व्हावी म्हणून शेवटी कोर्टाची हे आलेली आहे आणि तिथपर्यंत ते गेलंय. हो, ते तुम्ही सगळेजण उभं राहिल्यामुळे. आणि मित्रमैत्रिणींचं आमचं ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला फक्त मी दिसले मीडिया समोर जे बोलते, पण पाठीमागे खूप लोक होते अगं ज्यांनी हे सगळं की मला पहिल्यांदा माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की श्वेता तू ना इथनं लाईव्ह कर,
कारण की असं कुणीच आपलं ऐकणार नाही. कारण की पोलिसांनी आमचं ऐकून नाही घेतलं ना कोथरूडला. लाईव्ह कर, तिथून मी लाईव्ह केलं. नंतर तिथे आणि खूप लोक होती, असे 10-15 मित्रमंडळ मला इतकी जवळची, जे वेगवेगळ्या गोष्टी करत होते. रात्री कुणीतरी CP ऑफिसला आम्ही बसला, मला लेटर लिहायचं, एक जण लेटर लिहित बसले तिथे खाली 5-6 पानाचं. आणि नंतरच्या पण पिरियडमध्ये सगळ्याच म्हणजे आर्थिक गोष्टींमध्ये सगळ्यासाठी पाठीमागे लोक होती. तर त्या बाबतीत मी खूप स्वतःला हे समजते की मला मित्रमैत्रिणी खूप चांगले मिळालेत आयुष्यात, की जे फक्त अशाच गोष्टीत नाही की चला एन्जॉय करायचं, सेलिब्रेशन नाही, ते पण काही चुकीचं नाही, ती पण एक मैत्रीच असते. पण अशा कठीण काळात पण की आपण सोबत आहे आणि आपण हे करू, जे होईल ते होईल, सोबतीने होईल, असं म्हणणारे मित्रमैत्रिणी आहेत. तर ते पण तो म्हणजे ज्या 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 दिवशी हे सगळं घडलं ना, तर मैत्री दिन होता. CP ऑफिसला, कमिशनर ऑफिसला, कमिशनर ऑफिसला रात्री ते सगळं झाल्यानंतर रात्री 4 वाजता आम्ही सगळ्यांनी फोटो काढलाय आणि मैत्री दिन असं मी त्याला व्हॉट्सअप स्टेटसला लिहिलंय. हा वेगळा असं मैत्री दिन म्हणजे आपण नॉर्मली आपण असं म्हणतो की आपण एकमेकांसोबत राहू वगैरे, पण इतक्या कठीण काळामध्ये जेव्हा माझ्या एका मैत्रिणीची नोकरी गेली दुसऱ्या दिवशी, मुंबईची मैत्रीण आली होती आणि ती आमच्या समोर मीडिया समोर होती, बसलेली होती समोर. तर तिला डायरेक्ट सांगितलं की तुला करायचं आंदोलनच कर, तिकडेच राहा पुण्यात. हे आहे. आणि माहितीये का, लोक खूप घाबरतात पोलीस स्टेशनला कोणाबरोबर जाताना. मला अनुभव, मला खूप लोक म्हणतात पोलीस स्टेशनला नको जाऊ, पोलीस स्टेशनला नको जाऊ. तर हे किती अवघड आहे. म्हणजे खूप मित्रमैत्रिणी दिसतात, पण जेव्हा पोलीस स्टेशनला कशाही साठी, छोट्या गोष्टीसाठी जायची वेळ येते तेव्हा घाबरणारे लोक खूप असतात. पण किती छान की इतके सगळे लोक तुम्ही सगळे त्यांच्या सोबत होतात. हे एक खूप वेगळं मला वाटतं महाराष्ट्राच्या पुढचं उदाहरण आहे की जर तुमचा मित्र कोण, मैत्रीण कोण, जे काही जर झालं ना पोलीस स्टेशनला मी बोलवलं तर येणार का? चांगल्या चांगल्या कामासाठी अर्थातच. मला वाटतं की ही एक खूप श्वेता, तुझ्याकडून गोष्टी, तुझा इतका प्रवास खरं तर खूपच इन्स्पायरिंग आहे. आणि मला असं वाटतं की याच्यात ना नक्कीच काही ना काहीतरी निर्माण होऊ दे. आणि आता जे काही निवडणूक आहे त्याच्यासाठी तुला शुभेच्छा. मला वाटतं की माझे तुझ्या गावाकडचे पण काही लोक असतील बघणारे, तर त्यांनी नक्कीच तुमचे जे काही मॅडम आहेत इतक्या खंबीरपणे उभ्या राहणारे आहेत, आणि त्यांचा जो काही प्रवास आहे तो तरी निदान लोकांपर्यंत पोहोचवा तुम्ही. आणि खरोखर तुझ्यासारखी लोक, तर तू इथून उभी राहते आहे, पण येस असेच ज्यांना काहीतरी वाटतंय की तू जसं कादंबरीत लिहिलेलं आहे की आपल्यालाच मलाच तो घडवायचा आहे, असे लोक जास्तीत जास्त आले तर खूप चांगलं होईल. माझाही तोच प्रयत्न असतो. तुला काय शेवटचा मेसेज द्यायचा असेल आमच्या प्रेक्षकांसाठी किंवा तुझ्या वोटर्स तर तू देऊ शकशील. नाही दिलंच पाहिजे. मतदारांना काय म्हणू शकशील की तुझं काय अजेंडा आहे? माझा अजेंडा म्हणजे काय की मी आधीपासून मध्ये मी विधायक कामासाठी कटिबद्ध आहे. जे चांगलं काम आहे, ज्याच्याने न्याय्य सुंदर समाज निर्माण होऊ शकतो, जे खरं तर कुठल्याही निवडून आलेल्या माणसाचं काम असतं करणं, आणि तो त्याच्याप्रती बांधील असतो मतदारांप्रती, ते काम करणं मी माझं प्रायोरिटी समजते. एकदा इलेक्शन झालं आणि मग 5 वर्ष परत तुम्ही तुमचं आणि मला प्रश्न विचारू नका असं नाही. मला सांगायचं की मी जर निवडून आले तर इथल्या प्रत्येक माणसाला, म्हणजे तो प्रत्येकाला असलाच पाहिजे अधिकार की त्याने मला विचारलं पाहिजे रोज उठून की काय केलंस काम, तुमचं पैशाचं काय झालं, इतके निधी आला त्याचं काय झालं, तुमच्या इथल्या मुलींचं सुरक्षेचा प्रश्न काय, युवकांचं काय चाललेलं आहे, रोजगाराचा प्रश्न काय, हे प्रश्न मला तुम्ही विचारू शकाल असं आपण वातावरण निर्माण करू. आणि होपफुल आहे मी की आपल्याला असं वाटतं की लोकशाही आणि वातावरण खराब होत चाललंय, नुसतं पैशावर निवडणुका लढल्या जात आहे, चांगल्या माणसाची किंमत नाही. मला असं वाटत नाही. इथला नागरिक सुजाने काम करणाऱ्या, जो काहीतरी नवीन करू इच्छितो तशा माझ्यासारखीच्या पाठीमागे तो उभा राहील असं मला नक्कीच वाटतं. त्या बाबतीत मी खूप होपफुल आहे. आणि मुक्ता, खरंच धन्यवाद. मी तुझं म्हणजे मी तर बघतेच, पण मला खूप लोक म्हणतात की त्या मुक्ता मॅडम खूप छान काम करतात, छान व्हिडिओ करतात. माझ्या गावाकडच्या लोकांना पण भारी वाटेल की मी तुझ्या चॅनलवर आले. ते बघणार एक वर्ग आहे की मला खरंच श्वेताचा प्रवास आता या सगळ्या याच्यातनं जो काही कळतो आहे, मला मनापासून वाटतं की भरघोस मतांनी तिला निवडून द्यावं लोकांनी. आणि जास्तीत जास्त लोकांना तुम्ही हे सांगा, कारण की असे लोक मोठे झाले तरच आपला देश पुढे जाईल आणि आपले सगळे पुढचं भविष्य जे काही आहे ते. एक तर तू इतकं सगळं जगभरातलं सगळं घेऊन आलेली आहेस, अनुभव घेऊन आलेली आहे, या सगळ्यांचा तुझ्या मतदारांना आणि आपल्या देशाला फायदा व्हावा अशीच मी इच्छा व्यक्त करते. तर आज थांबूया इथेच. थँक्यू सो मच श्वेता.